नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र कुमार काटकर, आधार हॉस्पिटल पर्वतीगाव. मी गेली 30 वर्ष इथं वैद्यकीय व्यवसाय करतो आहे. तर नंबर ऑफ डायबेटिक, हायपरटेन्सिव्ह, ओबेसिटीचे पेशंट खूप प्रमाणात पाहत असतो, त्यांना ट्रीट करत असतो. तर हे करतानाच माझ्या संपर्कात डॉक्टर गौरी आल्या आणि त्यांनी मला ई-मेडिका या नॉन इन्व्हेसिव्ह थेरपीबद्दल माहिती दिली आणि लगेचच मला ते कन्सेप्ट आवडली. शरीरामधील इलेक्ट्रिकल चार्ज जो आहे तो कमी चार्जेसमध्ये कसा कमी करता येईल आणि तो कमी चार्ज करून तुमचं डायबेटीस असेल, कोलेस्ट्रॉल असेल, तुमची ओबेसिटी असेल किंवा डे टू डे अगदी टिंगलिंग सेन्सेशनसारख्या तक्रारी असतील किंवा नमनेस असेल, हा कसा कमी करता येईल त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर माझा इंटरेस्ट वाढला आणि आम्ही लगेचच नेक्स्ट वीकमध्येच त्याचा कॅम्प आयोजित केला. गेली 2 दिवस आम्ही हा कॅम्प घेतो आहे. त्याचा आम्ही रेकॉर्ड पण ठेवतो आहे की पेशंट ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर ती त्याची शुगर लेवल असेल, त्याचं ब्लड प्रेशर असेल आणि 1 तासाची ट्रीटमेंट घेतल्यानंतरचं त्याचे शुगर लेवल किंवा BP किती कमी येते. तर अंदाजे चांगले ड्रामॅटिक चेंजेस मला वाटले. त्याच्यामध्ये पेशंटची शुगर लेवल कमी होते, BP कमी होते आणि टोटली ट्रीटमेंट ही नॉन इन्व्हेसिव्ह थेरपी आहे. तुम्ही कित्येक लोक ज्याची परिस्थिती चांगली आहे ते ह्या डिव्हाइस घरी स्वतःसुद्धा यूज करू शकतात. इतका इझी टू यूज आहे आणि आजकाल हॉस्पिटलायझेशन, त्याचे न परवडणारे खर्च आणि रोजच्या तक्रारी याचा विचार करता आपण वैयक्तिकरित्याही वापरू शकता किंवा आधार हॉस्पिटलसारखे काही छोटे नर्सिंग होम असतील की त्या ठिकाणीसुद्धा हा डिव्हाइसचा जर ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी डेली बेसिसवरती तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या ह्या व्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठीचा तुम्ही प्रयत्न करून बघू शकता. मला तरी याच्यात पॉझिटिव्हिटी वाटली. आता निर्णय तुमचा आहे. या पॉझिटिव्ह डिव्हाइसेसचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा करून घेताय. धन्यवाद.